यांच्या जन्माविषयी माहिती बघूया. तर मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883मध्ये नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. आता त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी व शिक्षण याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊ. त्यांच्या वडिलांचे नाव हे दामोदर पंत होते. त्यांच्या आईचे नाव राधा होते. विनायक हे दामोदर पंताचे दुसरे अपत्य होते. सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू नारायणराव होते. सावरकर 9 वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. त्यानंतर थोरल्या बंधूंची पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील दामोदर पंत यांचा 1899मध्ये प्लेगने मृत्यू झाला. प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झाले. वयाच्या 13व्या वर्षी स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत या रचना सावरकर यांनी केल्या होत्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांची कुलदेवता भगवती हिच्यासमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली. इसवी सन 1901मध्ये सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. 1902 साली सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला BA साठी. 1906 साली कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंडला गेले. तत्पूर्वी त्यांनी मुंबईमधून LLB पूर्ण केलं. लंडनला जाण्यासाठी त्यांनी श्यामजी कृष्णवर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली. ती शिष्यवृत्ती सावरकरांना मिळावी याची शिफारस लोकमान्य टिळकांनी केली होती. हे लक्षात असणे इथे गरजेचे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता सावरकरांच्या कार्याविषयी काही माहिती बघणार आहोत. पागे व म्हसकर या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 1899मध्ये राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती. 1900 साली विदा सावरकरांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली, जी राष्ट्रभक्त समूहाची प्रकट शाखा होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रमेळा संघटनाविषयी वेळोवेळी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. 1900 मध्ये ही संघटना विनायक दामोदर सावरकरांनी स्थापन केली. 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे नाव बदलून त्यांनी अभिनव भारत असे ठेवले. इटालियन क्रांतिकारक व विचारवंत जोसेफ मॅजिनी यांच्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर त्यांनी हे नाव दिले. 1905 साली पुण्यात त्यांनी विदेशी कपड्यांची होडी केली. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना त्यांनी जोसेफ मॅजिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. त्याच्या प्रस्तावनेत सशस्त्र क्रांतीची तत्त्वे त्यांनी सांगितली. मदनलाल धिंग्रा हे सावरकरांचा व अभिनव भारतचा पहिला हुतात्मा शिष्य होय. मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीची हत्या केली 1909 मध्ये. लंडनमध्ये ग्रेज इन या अधिकाऱ्यांनी सावरकरांना बार ॲट लॉ किंवा बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी देण्यास नकार दिला होता. अनंत कान्हेरे या युवकाने वय 16 वर्षे होतं अनंत कान्हेरे यांचं तेव्हा त्यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी झाली. बाबाराव सावरकर तुरुंगवासात असल्यामुळे कान्हेरे यांनी कलेक्टरचा वध केला होता. नाशिकच्या या वधात वापरण्यात आलेली ब्राउलिंग जातीची जी पिस्तुले आहे ती सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्याकरवी पाठवली होती. त्याचा सुगावा लागताच इंग्रजांनी सावरकरांना अटक केली. समुद्रमार्गे भारतात आणीत असताना फ्रान्सच्या मार्सेलिन बेटाजवळ सावरकरांनी बोटीतून उडी मारली. 1910 सालची ही घटना आहे. साष्टी बोट. पण किनाऱ्यावरील फ्रेंच भाषेच्या समस्यामुळे
फ्रेंच रक्षकांनी त्यांना ब्रिटिश सैनिकांच्या ताब्यात दिले. सावरकरांना भारतात आणून त्यांच्यावरती खटला भरून 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना दिली, म्हणजे जवळजवळ 50 वर्षाची. अंदमानामध्ये त्यांना ठेवण्यात आले. 1911 ही घटना घडली. अंदमानात असताना सावरकरांनी भाबडीच्या काट्यांनी भिंतीवर महाकाव्य लिहिली. विठ्ठल पटेल, रंगास्वामी अय्यंगार, जमनादास मेहता यांच्या प्रयत्नामुळे सावरकरांची अंदमानातून सुटका झाली. रत्नागिरीत नजरकैदेत त्यानंतर त्यांना ठेवण्यात आले. 1937 प्रांतिक सरकारात काँग्रेसची सत्ता आली होती आणि त्याची बिनशर्त सुटका तेव्हा झाली. तर 1937 1935च्या कायद्याद्वारे ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर काँग्रेसची सत्ता मुंबई प्रांतामध्ये आली होती आणि त्यावेळी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बिनशर्त सुटका केली होती. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1938 मुंबईमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते वि.दा. सावरकर. रत्नागिरीत असताना सावरकरांनी जातीपातीच्या निर्मूलनासाठी पतित पावन मंदिर उभारले आणि त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश दिला होता. 15 आंतरजातीय विवाहसुद्धा सावरकरांनी लावून दिले. सावरकरांच्या या जात्युच्छेदन चळवळीवर अस्वस्थ ब्राह्मणांनी लोणी येथील सनातनी परिषदेत सावरकरांना धर्मद्रोही ठरवून त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले असते असा ठराव मांडला व 3,000 ब्राह्मणांच्या सह्या घेतल्या. त्यावर सावरकर शिवशाहीत अथवा पहिल्या बाजीरावाच्या काळात आमच्यासारख्या हिंदू संघटनांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचा संभव होता असे त्यांनी म्हटले. रत्नागिरीत सुमारे 13 वर्षे सावरकर स्थानबंद राहिले. 1937 ते 1944 असे 7 वर्षे सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्षसुद्धा होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणेसाठी त्यांनी लढा दिला. रँगलल परांजपे हे फर्ग्युसनचे प्राचार्य असताना सावरकरांना कॉलेजामधून काढण्यात आले. व्हेरी इम्पॉर्टंट. 1926 मुंबई येथून श्रद्धानंद साप्ताहिकाची त्यांनी सुरुवात केली. हे पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1927 सावरकर आणि महात्मा गांधी यांची भेट झाली होती. 1946 सावरकरांच्या बातम्यावरती असलेली बंदी सरकारने उठवली. त्या अगोदर सावरकरांच्या बातम्यावर बंदी होती. त्यांच्या बातम्या प्रकाशित केल्या जात नव्हत्या. त्यांचे विचार काय होते आता याविषयी आपण माहिती बघूया. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना सावरकरांनी तेथे जातीभेद निर्मूलनावरती भर दिला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जातीभेद निर्मूलनावरती सुद्धा सावरकरांनी भर दिलेला आहे असे इथे दिसून येते. हिंदू समाज एकजीव व संघटित करण्यासाठी त्यांनी कार्य केले. हिंदू धर्माच्या अधपतनाला जातीव्यवस्था चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे जाणून सावरकरांनी त्याविरोधात काम केले. तसेच सावरकरांनी अंधश्रद्धा, जातीभेद यावर देखील टीका केली. सावरकरांच्या मते गाय हा एक उपयुक्त पशु आहे. माणसाने त्याच्याहून सर्व गुणात हीन असलेल्या पशुस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशुहूनही हीन मानण्यासारखे आहे. एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये असं त्यांचं स्टेटमेंट आहे. सावरकरांनी स्पष्ट शब्दात जातीय व्यवस्थेवर हल्ला केला व अनुवंशात जातीचे मूळ आहे असे सांगितले. जाती व्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी 7 बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्यामध्ये वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, स्पर्शबंदी या 7 प्रकारच्या बंद्या होत्या. अनेक आंतरजातीय विवाहसुद्धा सावरकरांनी लावून दिले. आज त्यांचे वाङ्मय बघूया. त्यांनी काय काय रचना केल्या. तर इंग्लंडमध्ये असताना तेथे 1857च्या स्वातंत्र्यासमोर
हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध किंवा स्वातंत्र्यसमर हा त्यांचा महत्त्वाचा इम्पॉर्टंट ग्रंथ आहे. याविषयी प्रामुख्याने पेपरमध्ये येते. पण ब्रिटिश सरकारने तो प्रकाशनापूर्वीच जप्त केला होता. 1908मध्ये 1857चे स्वातंत्र्यसमर याचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. सावरकरांच्या साथीदारांनी या ग्रंथाचे इंग्लंडबाहेर प्रकाशन केले. सावरकरांनी 10,000पेक्षा जास्त पाने मराठीत आणि 1500पेक्षा जास्त पाने इंग्रजीत लिखाण केले. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हे सुद्धा त्यांचे लिखाण आहे. त्याचप्रमाणे हिंदू पदपादशाही हे सुद्धा त्यांनी लिखाण केलेले आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. काळेपाणी आणि मोपल्याचे बंड हे त्यांचे कादंबऱ्या आहेत. त्यांचे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग, पूर्वपीठिका आहे अथांग, तर हे त्यांचे आत्मचरित्र आहे. हिंदुत्ववादावर सुद्धा त्यांनी लिखाण केलेले आहे. त्यामध्ये हिंदुत्व, हिंदू राष्ट्र दर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण इत्यादी त्यांचे महत्त्वाचे लिखाण आहे. लेखसंग्रह बघूया. त्यांचे विविध लेखसंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. गांधी गोंधळ, मॅजिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना, लंडनची बातमीपत्रे, गरमागरम चिवडा, तेजस्वी तारे, जात्युच्छेदक निबंध आणि विज्ञाननिष्ठ निबंध इत्यादी त्यांचे लेखसंग्रह आहेत. नाटकेसुद्धा त्यांची काही प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये संगीत उक्षाप, संगीत सन्यस्त खंग, संगीत उत्तरक्रिया आणि बोधिसत्व हे जे नाटक आहे हे त्यांचं अपूर्ण राहिलेलं नाटक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. काव्यसुद्धा त्यांची प्रसिद्ध आहे. त्यामध्ये कमला, सप्तर्षी गोमंतक, सावरकरांच्या कविता आणि विरोहच्छूक ही त्यांची महत्त्वाची काव्य आहे. त्यांच्या लोकप्रिय कविता काय आहे याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत. तर सागरा प्राण तळमळला ही त्यांची लोकप्रिय कविता आहे. त्याचप्रमाणे जयस्तुते, हे हिंदू नृसिंहा, प्रभो शिवाजी राजा ही सुद्धा त्यांची लोकप्रिय कविता आहे. तानाजीचा पोवाडा, त्याचप्रमाणे तर हे या 4 महत्त्वाच्या त्यांच्या लोकप्रिय कविता आहे. सागरा प्राण तळमळला, जयस्तुते, हे हिंदू नृसिंहा, प्रभू शिवाजी राजा आणि तानाजीचा पोवाडा. सावरकरांनी विहारी नावाचे वृत्तपत्रसुद्धा मुंबईमधून सुरू केले होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सावरकरांनी ब्रिटनमध्ये स्वतंत्र भारत नावाची संघटनासुद्धा उभारली होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सावरकरांनी मादान कामा, सेनापती बापट, सुभाषचंद्र बोस यांना क्रांतिकारी चळवळीस येण्यास उत्तेजित केले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारताचा स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल त्यांना स्वातंत्र्यवीर सुद्धा म्हणून गौरवण्यात आले. 1959मध्ये पुणे विद्यापीठातर्फे त्यांना डिलीट डॉक्टर इन लिटरेचर ही पदवी दिली गेली. मध्ये सावरकरांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. यामध्ये मरेपर्यंत अन्नत्याग केला जातो. 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी प्राण सोडला आणि ते पंचतत्वात विलीन झाले. तर बघा त्यांच्या मृत्यूविषयी आपण माहिती घेतलेली आहे. 1966मध्ये त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. यामध्ये अन्न पाण्याचा त्याग केला जातो. 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि 26 फेब्रुवारी 1966ला त्यांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला इतर महापुरुषांचे व्हिडिओ बघायचे आहे तर आमच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, ते बघून घ्या. थँक्यू सो मच.